नंतर पाहूयात पुढची बातमी। खराच्या फोनवर समता बँकेमधील सर्वाधिक मेसेज जानेवारी महिन्यामधल्या असल्याची माहिती समोर येते। एकाच जानेवारी महिन्यामध्ये 129 मेसेजेस समता सहकारी पतसंस्थेचे दिसून येत आहेत। जानेवारी महिन्याच्या 21, 22, 27, 28 या 4 दिवसांमध्ये सर्वाधिक मेसेज खराच्या मोबाईल नंबरवर आल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे याच महिन्यामध्ये आणि या 4-5 दिवसांमध्ये त्यांना जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शन या पतसंस्थेमधून केल्याचं दिसतंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। प्रणाली, काय सांगाल, जानेवारी महिन्यामध्ये आणि त्यातही 4 दिवसांमध्ये जास्त मेसेज आल्याचं दिसते आणि या आधीची जी माहिती होती अतिशय धक्कादायक होती। काही भक्तांच्या नावाने इथं खातं उघडण्यात आलं, पण त्याच्यासाठी मोबाईल नंबर हा खराचा दिलेला होता। आता या सगळ्या ही जी आत्ताची माहिती समोर येते किंवा मेसेजेस आहेत त्यावरून काय सिद्ध होतंय? म्हणजे एकीकडे आपल्याला असं म्हणता येईल की जे काही आतापर्यंतचा सहकारी समता सहकारी जी पतसंस्था होती, या पतसंस्थेमध्ये जो काही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात होता, त्या आरोपाच्या संदर्भातले हे पुरावे असू शकतात असं दिसून येत आहे। आज सकाळी अंजली दमानी यांनी पत्रकार परिषद घेताना हा मुद्दा उपस्थित केलेला होता की समता पतसंस्थेचे जे काही मेसेजेस आहेत त्याची संख्या जास्त आहे। आता मात्र थोड्या वेळापूर्वी त्यांनी एआयचा वापर करून जी काही माहिती पुढे आणलेली आहे त्यात स्पष्ट दिसून येत आहे की पूर्ण वर्षभरामध्ये सर्वाधिक मेसेजेस हे 129 मेसेजेस एकट्या जानेवारी महिन्यामध्ये झाले आहे आणि त्यातही 21-22 जानेवारी आणि 27-28 जानेवारी 28 जानेवारी हा तोच दिवस आहे जेव्हा महाराष्ट्रानं त्यांचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गमावलं होतं। त्या दिवशी सुद्धा सर्वाधिक मेसेजेस येण्याचा तो दिवस आहे आणि त्यामुळे एकूणच जे काही आत्ताच्या घडीला गूढ तयार झालेला आहे या गूढाच्या दृष्टीनं या संपूर्ण मेसेजेसचा सुद्धा विचार केला जावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केलेली आहे। बरोबर आहे प्रणाली, त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय काय समोर येणार ते बघावं लागेल। याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान आमदार रोहित पवारांनी एक नवं ट्विट केलंय आणि या ट्विटमुळे खळबळ माजली आहे। अजितदादांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी समता पतसंस्थेमध्ये भोंदू अशोक खराचे मोठे आर्थिक व्यवहार झालेत असं ते म्हणतायत। अंजली दमानी यांच्या वक्तव्याचा आधार घेत रोहित पवार यांनी हे ट्विट केलेलं आहे। भोंदू खराचा VSR कंपनीच्या विमानांमधून अनेकदा झाला प्रवास, हे सगळं बघता अजितदादांच्या अपघाताशी खराचा काही संबंध आहे का या संदर्भातील संशय अधिक गडद होत आहे असा आरोप रोहित पवारांनी केलाय। अजितदादांच्या घातपातासंदर्भात चौकशी करताना CIDनं खरात आणि त्याच्याशी संबंधित लोकांचाही तपास करावा असं सुद्धा रोहित पवार म्हणतायत। या ट्विटमध्ये रोहित पवारांनी नेमकं काय लिहिलेलं आहे आपण बघूयात। अजितदादांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी समता पतसंस्थेमध्ये भोंदू अशोक खराचे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती अंजली दमानी यांनी दिली असं ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत। आधी अजितदादांच्या घराबाहेर झाला जादूटोणा आणि आता अंजली दमानी यांनी दिलेली माहिती, भोंदू खराचा VSR कंपनीच्या विमानांमधून अनेकदा झाला प्रवास आणि त्याचे अनुयायी, हे सगळं बघता अजितदादांच्या अपघाताशी खराचा काही संबंध आहे का या संदर्भातील संशय अधिक गडद होत आहे। अजितदादांच्या घातपातासंदर्भात चौकशी करताना CIDनं खरात आणि त्याच्याशी संबंधित लोकांचा देखील तपास करायला हवा असं ते म्हणतायत। आमदार रोहित पवार यांनी हे ट्विट केलेलं आहे, त्याच्यामुळं आता या सगळ्या संदर्भात सुद्धा तपास कशा पद्धतीनं पुढे जातो ते बघावं लागणार आहे। दरम्यान आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आता भोंदू अशोक खरात विरोधात ईडीचा फास आवळलेला आहे। महाराष्ट्र सरकारनं ईडीला भोंदू खराची चौकशी करण्याची मागणी केली होती। या प्रकरणामधील पैशांची हेराफेरी, हवाला आणि मोठ्या रकमांचा मनी लॉन्ड्रिंग याचा तपास ईडीकडून केला जाणार आहे। ईडीचा फेरा भोंदू अशोक खरातला कशा पद्धतीनं घेरा बसलेला आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भोंदू अशोक खरात हा ईडीच्या रडारवर आला आहे। खरातचे आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर आलेत आणि खरात विरोधातील 12 गुन्ह्यांपैकी 2 गुन्ह्यांची चौकशी ईडीकडून केली जाणार असल्याची माहिती आहे। खरातवर मोठ्या प्रमाणामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा संशय व्यक्त केला जातोय आणि खरातची विविध बँका तसंच पतसंस्थांमध्ये 132 खाती आढळलेली आहेत। खरातकडून भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर बँक खाती उघडण्यासाठी केल्याचंही समोर आलं होतं।
खराच्या खात्यांमधून कोट्यावधींचे व्यवहार झाल्याची माहितीही समोर आली होती आणि ईडीनं एसआयटीकडून या व्यवहारांची कागदपत्र मागितल्याची माहिती आहे. खराचे ऑडिटर आणि सीए संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. जे ऑडिट करायचे ते ऑडिटर, त्याच्यानंतर जे सीए आहेत हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले. या बातमीची अपडेट आपण घेत राहणार आहोत. दरम्यान पाहूयात पुढची महत्त्वाची अपडेट. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीवरून सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना युबीटीनं काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. काँग्रेसनं राज्यसभा विधानसभेच्या जागेसाठी पुढत बसू नये असा सल्ला काँग्रेसला देण्यात आलाय. तसंच समंजसपणा म्हणजे कमजोरी नाही, केंद्रात सत्ता पाहिजे तर राज्यात आघाड्या मजबूत करा, मित्र पक्षांशी अंतर राखणं म्हणजे संकुचितपणा आहे असंही सामनामध्ये म्हटलंय. ते म्हणतात की आम्ही फक्त पाठिंबा देत राहायचं का? नाही. आता दिल्लीमध्ये जर उद्या राहुल गांधी प्रधानमंत्री होणार असतील तर आम्ही नाही सांगणार की आम्हाला प्रधानमंत्री करा म्हणून शिवसेनेचा, किंवा शरद पवारांचा पक्ष नाही सांगणार जाऊन की आमच्या पक्षाचा प्रधानमंत्री करा, किंवा अखिलेश यादवांचा पक्ष सांगणार नाही की आमचा प्रधानमंत्री करा, किंवा ममता बॅनर्जी सांगणार. आम्ही म्हणणार काँग्रेसचा प्रधानमंत्री करा, राहुल गांधींना. तेव्हा आम्ही असं म्हणायचं का आम्ही फक्त पाठिंबा द्यायचा का? अशा वेळेला प्रादेशिक पक्षांना प्राधान्य दिलं पाहिजे, तुम्ही राष्ट्रीय पक्ष, आणि आपण येणाऱ्या संधींचं समान योग्य प्रकारे वाटप केलं. मला त्याच्यातले वक्तव्य करायचं नव्हतं, पण अशा पद्धतीचं वारंवार होत असेल तर 1 वर्ष काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष न होऊ देणं, कोणाच्या दबावाखाली नेते जे आहेत सेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, कोणाच्या दबावाखाली काँग्रेसचा अध्यक्ष होऊ दिला नाही याचं उत्तर पहिलं त्यांनी दिलं पाहिजे. आणि म्हणून या वक्तव्याला आता एक गोष्ट मागं पडलेली आहे. या गोष्टीला वारंवार भूमिका मांडून काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न जर केला जाईल तर याची वास्तविकता आम्ही मांडू, पण आज ती वेळ नाही. दरम्यान शिवसेना युबीटी पक्षाच्या मुंबईतील नगरसेवकांची उद्या बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईतल्या सेंट रेजिस हॉटेलमध्ये शिवसेना युबीटीची ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये उद्धव आणि आदित्य ठाकरे शिवसेना युबीटीच्या नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये पालिका सभागृहात नगरसेवक म्हणून कसं काम कराल, लोकांचे प्रश्न कसे सोडवणार, सभागृहात कसं आक्रमक राहणार यावर मार्गदर्शन केलं जाणार आहे. यानंतर बातमी आहे नाशिकमधून. नाशकात आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वृक्षतोड केली जात असल्याचा आरोप होतोय. रस्त्याच्या मधोमध येणारी भली मोठी झाडं महापालिकेकडून तोडली जात आहे आणि याविरोधात वृक्षप्रेमींनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काही ठिकाणी आंदोलकांनी थेट झाडांवर चढून आंदोलन करत वृक्षतोड रोखण्याचा प्रयत्न केला. वड आणि पिंपळ यासारखी हेरिटेज झाडं तोडू नये असा न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा ही झाडं तोडली जात असल्याचा आरोप केला जातोय. या प्रकरणामुळे शहरात पर्यावरण विरुद्ध विकास असा वाद पुन्हा एकदा पेटलाय. एकीकडे वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमी रस्त्यावर उतरले तर स्थानिक नागरिकांनी या वृक्षतोडीचं समर्थन करत पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनाला विरोध केलाय. ज्या झाडांमुळे लोकांचे जीव जात आहेत ती झाडं रस्त्यातून काढावी अशी मागणी स्थानिकांनी केलेली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिक आमने सामने आल्यानं नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या ठिकाणी तणाव निर्माण झाला. रस्त्याच्या एंड मार्जिनपासून 5 फूटची झाडं आहेत त्यांना हात लावायचा नाही, कारण नवीन झाडं लावायला प्रॉब्लेम येतो. आणि एवढी सगळे डिसिजन असे हेरिटेज ट्री कापायला पण बंधनं घातलेली. हेरिटेज ट्रीच्या वयाची झाडं लावणं बंधनकारक आहे. हे कुठलेही निर्देश न पाळता NGTचा आता 27 एप्रिलला डिसिजन झालंय, वड पिंपळ उंबर कापू नका, आणि ते सुप्रीम कोर्टाने जे डिसिजन दिले तेच कायम ठेवलेले आहेत. असं असताना NGT, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांचे डिसिजन झालेले असताना महानगरपालिका स्वतःच्या जबाबदारीवर ही झाडं